शिवसेना युबीटी आणि मनसे उमेदवारांसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त प्रचार सभा ही आज होणार आहे। दादरच्या शिवाजी पार्कवर संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंच्या तोफा धडाडणार आहेत। 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा पार पडणार आहे। मराठी अस्मिता आणि मराठीची एकजूट या सभेच्या निमित्तानं दिसणार आहे। नाशिक नंतर आज मुंबईमध्ये होणाऱ्या या ठाकरेंच्या संयुक्त सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंची एकजूट आपण सातत्यानं पाहतोय आणि या संयुक्त सभा शिवाजी पार्कवर होणार आहे, त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा आणि उत्सुकता सुद्धा वाढलेली आहे। नक्कीच मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची पहिली मोठी सभा आज शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आता मतदान प्रक्रियेसाठी 2 ते 3 दिवस उरलेत आणि प्रचारासाठी सुद्धा काही दिवस शिल्लक राहिले। त्यामुळे आजची सभा कशा पद्धतीने हे ठाकरे बंधू गाजवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अनेक मुद्दे खरं तर त्यांच्या समोर आहेच, त्यामुळे कोणकोणत्या मुद्द्यावरून ते सत्ताधारी पक्षाला धारेवर धरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मुंबईकरांना आज पुन्हा ते काय आश्वासन देणार याकडे सुद्धा मुंबईकरांचं लक्ष लागून आहे। आता ही दृश्य आपण शिवाजी पार्क मैदानातून थेट पाहतोय। या ठिकाणी स्टेज जो आहे तो मोठा उभारण्यात आलेला आहे। या स्टेजवरती आपण आतापर्यंत पाहिलं की ज्या स्टेजवरती ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात त्या ठिकाणी 2 खुर्च्या म्हणजे तिसरी खुर्ची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र आजच्या स्टेजवरती मुंबईतले जे 227 उमेदवार आहेत ठाकरे बंधू आणि शरदचंद्र पवार पक्षाचे तिन्ही पक्षाचे, या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांसाठी व्यवस्था जी आहे ती आसन व्यवस्था स्टेजवरती पाहायला मिळणार आहे। म्हणजेच ठाकरे बंधू भाषण करतील आणि त्यामागे त्यांचे जे उमेदवार आहेत ते आपल्याला बसलेले पाहायला मिळणार आहेत। तर सोबतच या ठिकाणी म्हणजे स्टेजच्या समोर प्रमुख नेत्यांसाठी म्हणजे तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। तयारी सभेची जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली असून निश्चित मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आज अर्थात तिन्ही पक्षाकडनं केला जाणार आहे। त्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, कारण या सभेकडनं सगळ्यांनाच खूप अपेक्षा लागून आहे की आज शेवटची सभा आहे, म्हणजे मुंबईमध्ये ही शेवटची सभा पार पडणार आहे, कारण इतरही ठिकाणी ठाकरे बंधूंच्या सभा पार पडणार आहे। त्यामुळे काही दिवस शिल्लक उरलेले असताना आज ठाकरे बंधू कोणकोणते मोठे मुद्दे काढतात, म्हणजे मराठी या सभेतून कोणकोणते मुद्दे मांडले जातात आणि कशा प्रकारे मुंबईकरांना साथ घातली जाते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं आहे। सीमा, अशाच आमच्यासोबत आपण जाणार आहोत पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आज शेवटचा रविवार आहे प्रचारासाठीचा आणि त्यामुळे सर्वांची आज धावपळ उडणार आहे। प्रचार सभांचा धडाका सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर बघितलं तर राज्यामध्ये 29 महानगरपालिकांचं आज सुपर संडे आहे। आज खरं तर अनेक जे मतदार आहेत ते घरी असतात आणि याचाच फायदा घेत अनेक जे उमेदवार जे निवडणुकीमध्ये उभे आहेत ते आता प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी जाऊन आपण उमेदवार आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। अर्थात त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचेही उमेदवार किंवा नेतेही त्यांच्यासोबत असणार आहे। मुंबई झालं, पुणे झालं, नाशिक झालं, या ठिकाणी आता राज्याचे जे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आता रोड शो असतील किंवा सभा असतील याचा तडाखा जो आहे तो लावलेला आपल्याला पाहायला मिळतं। पुण्यामध्ये जर सांगायचं झालं तर पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी चिंचवडमध्ये एक रोड शो आहे आणि पुण्यामध्ये संवाद मुलाखत त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामुळे आजचा जो संडे आहे तो सुपर संडे म्हणता येईल, कारण आता काही तास राहिलेले आहेत आचारसंहितेसाठी आणि मतदानाच्या ह्या सगळ्या अनुषंगाने, आणि त्यासाठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या नेत्यांना, आपल्या स्टार प्रचारकांना घेऊन कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर सुपर संडे याला असं म्हणलं जातं की अनेक जी लोक असतात ते संडेच्या दिवशी घरी असतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे मोठं एक आव्हान असतं आणि याचीच संधी म्हणून आज सुपर संडे अनेक उमेदवार जे आहेत ते आता अगदी त्यामुळे आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असणार आहे। धन्यवाद सीमा आणि निलेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।